शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर कालचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये आपल्याला माहिती दिली होती की आपल्याला जर हार्वेस्टर मिळाली तर आपण उद्या आपल्या गहू पिकात हार्वेस्टर लावूया म्हणून। तर आज आपल्या इथे हार्वेस्टर आलेली आहे। आपला हा गहू श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचा गहू आहे। यात आज उत्पादन किती घेत आहे, हा आपला गहू फक्त एकच पाणीचा आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या चॅनलचे नाव इंडियन फार्मर मनोज आहे। माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आता इथे आपली हार्वेस्टर चालू आहे। आतापर्यंत हार्वेस्टरने कमीत कमी 1.5 एकर प्लॉट कापलेला आहे आणि या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये मला असं वाटत आहे की या मशीनच्या 2 ट्रकवाली मशीन आहे, तर या मशीनच्या 2 टँक आपल्या इथे गहू आतापर्यंत झालेला आहे। अजून आपलं भरपूर शेत बाकी आहे। उरलेला शेत आपण आता कापून घेत आहोत। मला तर वाटत आहे की थोडंफार तरी उत्पादन तर योग्यच मिळत आहे, कारण की यावर्षीचं गहू जे पीक होतं ते एकदम छान आलेलं होतं। या व्हिडिओत सुद्धा आपण बघू शकता की श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचे गहू एकदम दाट झालेला आहे, छान आहे। तेवढं फार प्रमाणात पडला सुद्धा नाही आहे। तर आपल्या इथे हार्वेस्टर बघा या प्रकारे अशी चालू आहे। सोबतच आपल्याला हार्वेस्टरचा भुसा दिसत असेल, तो एकदम दाट पडत आहे आणि खाली पडलेला गहू सुद्धा हार्वेस्टर उचलत आहे। इथे पडलेला गहू होता बघा, तिथून उचलून घेतलेला आहे। या प्रकारे हार्वेस्टरच्या जो मागच्या बाजूने कांडोरणा पडत असते तो एकदम दाट पडलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथे आपला 2 टँक गहू एका जागी गोळा करून झालेला आहे। या प्रकारे असा गहू निघत आहे। थोडंफार एक उमई हिरवट असल्यामुळे बहुतेक कुशी आली आहे। या प्रकारे आपलं गव्हाचे पीक आलेलं आहे। एकदम गहू शायनिंग बाज आहे। दाणे बघू शकता, दाणेसुद्धा ठोस आहे बघा। एका पाण्यानं फक्त ह्या पिकात आपण श्रीराम सुपर 303 व्हेरायटीमध्ये एकच पाणी दिलेला होता, तरीसुद्धा गहू बघू शकता। हा गहू जो आहे, ही एक बांधी आणि ही एक, आणि या बांधीपेक्षा थोडीशी छोटी बांधी ते खालतं होती। तर असं 3 बांध्याच्या गहू आपला एवढा झालेला आहे। मित्रांनो, या प्रकारे मशीन सुरू आहे बघा। पडलेला उभा असलेला सगळं गहू आपला हार्वेस्टर कापून घेते। लेबरनी जर कापला असता तर भरपूर पैसे लागले असते। आणि हा आपला कुबोटा ट्रॅक्टर 4501 आपली शानच आहे। आपला ट्रॅक्टर म्हणजे एकदम भगवा रंग। आता जो 2 टँक गहू झाला होता, हे एक मोठी बांधी, हे छोटी बांधी नाही, हिच्यापेक्षा छोटी बांधी ते खालतं होती। या 3 बांधीचे आपल्याला 2 टँक गहू झाला आहे। आता 3री टँकसाठी सुरू आहे हार्वेस्टर। बघा, छोटी बांधी आहे, थोडासा हार्वेस्टरला त्रास होते कापण्यासाठी। आणि आज ह्या हार्वेस्टरच्या पहिलाच दिवस आहे। आपल्या जिथे हार्वेस्टरच्या उद्घाटन झालं आहे, आजपासून सुरू केलेले आपण हार्वेस्टर। खूप धूळसुद्धा उडत आहे आपल्या गव्हामध्ये। बहुतेक बुरशीजन्य रोग राहिला असेल, त्यामुळे जास्त प्रमाणात हा धूळ उडत आहे। जेवढं जास्त धूळ उडते तेवढ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये बुरशीचा रोग असते। गहू पीक असं आहे की त्यात बुरशी दिसत नाही, पण बुरशीजन्य रोग असतेच आणि मग तो आपल्या दाण्यामध्ये राहते। मग पुढच्या वर्षी जेव्हा आपण त्याच्या आपल्या शेतात छिडकाव करतो तेव्हा तो आणखी उत्पन्न होते बघा। या प्रकारे
हार्वेस्टर गहू पीक कापते. जेव्हा तो रोलर चालते ना त्यावेळेस तिथून दाणे फेकते. आपला हार्वेस्टरवाला भाऊ तर लई तुफानाच आहे बाबा. ड्रायव्हर बहीण कुठूनही टाकून देते बाबा. लई हुड आदमी आहे हा. लई हुड ड्रायव्हर दिसते बघा. मुसली बांधीच्या आतमध्ये असं एकदम कडक झाला आहे आपला गहू. गहू पिकाची हार्वेस्टिंग याच कंडिशनला करायला पाहिजे. एकदम झमाझम. ऑपरेटर भाऊ आपला माल निघत आहे आपला. या प्रकारे आपण चाललो. आपलं माल घेऊन आता त्या ढिगीवर नेऊन ठेवायचं आहे. हा आपला तिसरा टँक आहे हार्वेस्टरचा. बघा एका ठिकाणी आपण गोळा करत आहोत. एकच टँक आपण आपल्या ट्रॅक्टरने आणून तिथे गोळा करून राहिलो. जवळच्या काम आहे, खूप जास्त काही आणायचे नाही आहे. आता आपण करणार आहोत ट्रॉली खाली. करू का बघा. आता हायड्रोलिक आपण करून राहिलो वर. आपला माल आता इथे पडेल गहू. तिसरी टँक फुल झालेली होती. आता इथे हार्वेस्टर सुरू आहे. प्लॉट आपला कापत आलेला आहे. निदान 1.5 ते 2 एकरच्या जवळपास कापणं शिल्लक आहे. इथून अर्धा 1 तासात आपलं पूर्ण पीक कापून होऊन जाईल. त्यानंतर मी आपल्याला सांगेल की आपल्याला गव्हाचे पीक किती झालं आहे ते. आतापर्यंत या हार्वेस्टरची 3.5 ते 4 टँक म्हणजे जो ढोला म्हणतो आपण, जिथे आपण दाना हार्वेस्टरच्या दाना साठवते तिथे 3.5 ते 4 टँक झालेला आहे. बघा या प्रकारे आपले हार्वेस्टर आहे आणि गहू कापत आहे.
ह्या मागच्या साईडने पूर्ण भुसा आपल्या बांध्यामध्ये पडत आहे. त्या भुसकटाला बघूनच आपल्याला वाटत असेल की उत्पन्नात काही ना काही मागच्या वर्षीपेक्षा आपला जो विदर्भाच्या पूर्वी पट्टा आहे रामटेक तहसीलला, तिथे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगला गहू होत आहे. हा फक्त एकच पाण्याचा गहू आहे. एकच पाण्याचा गहू कसं, तर जेव्हा आपण गहू पेरणी केली होती तो पाणी एक, आणि त्यानंतर 40 दिवसांनी आपण दुसरं पाणी दिलेलं होतं. जे आपल्याला मोठी पार बघायला मिळत आहे तो कॅनल आहे, तिथनं आपल्याला पाणी मिळते. आपल्या गावाला तिथूनच पाणी जाते. मोठा कॅनल तोच आहे आणि त्याला लागूनच आपला वावर आहे. तर इथे आपण एकच पाणी दिलं होतं 40 दिवसाच्या रेंजमध्ये, आणि त्यानंतर फक्त 1.5 ते 2 एकराला दुसरं पाणी दिलं होतं. नाही तर एकच पाण्याचा आपला हा श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचा गहू आहे. तरीसुद्धा एका पाण्यामध्ये सुद्धा तो भरपूर प्रमाणात उत्पादन मिळत आहे यावर्षी. ही जी ट्रकवाली हार्वेस्टर आहे, हिचा जो दाणा साठवण्याचा टँक असते ते टँक ट्रॅक्टरच्या हार्वेस्टरपेक्षा मोठं असते. निदान अंदाजे 14 क्विंटलच्या या हार्वेस्टरचा तो टँक असेल, पण टँक काही पूर्ण भरत नाही. तो 1 क्विंटल किंवा 2 क्विंटल खाली राहते, तर आपण 12 क्विंटल प्रमाणे एक टँक पकडू शकतो. आणखी विशेष शेतकरी मित्रांनो, जो रोलर आपल्याला दिसत असेल की जो गहू कापून त्या मशीनच्या थ्रेशरमध्ये ढकलत आहे, तो जेव्हा गोल फिरतो तेव्हा तो दाणेसुद्धा उडवतो. काही प्रमाणात इथे नुकसानसुद्धा सहन करावं लागते आपल्याला. हा दाणा जर आपल्याला बघायचा असेल तर रात्रीच्या वेळेस जेव्हा मशीनचे लाईट चालू होते तेव्हा ते आपल्याला दाणे दिसतात, कारण की ते दाणे असे बाहेर उडतात. तो एक नुकसान आपल्याला सहन करावेच लागते. सोबतच यावर्षी खूप जास्त प्रमाणात लोकांचे गहू जमीनदोस्त पडून राहिले आहेत, एकदम जमीनला चिपकलेले आहेत. तर तो थोड्याफार प्रमाणात जो चिपकलेला गहू असते तो सुटण्याचे चान्सेस असते, कारण की गहू हा लेबर थ्रू कापणं आता खूप अवघड झालं आहे. मशीनने नुकसान का होईना, पण मशीननेच आपला गहू पीक कसं तरी कापून होत आहे. आता ह्या गव्हाचे उत्पादन थोड्या वेळात मी पूर्ण सांगेलच या व्हिडिओ थ्रू. आपण स्किप न करता कंटिन्यू हा व्हिडिओ बघा, कारण की आपल्या हातून एकही माहिती चुकता कामा नये. जे आहे ते रिअल आहे. शेतकरी राहून मी तुमच्यासोबत खोटं बोलू शकत नाही. आता इथे बघूया की हा एवढ्या मोठ्या बांधीत एक झोला भरते की नाही भरत, एक टँक होते का नाही होत, बघून घेऊया. अशी 3 कोंटी असल्यासारखी बांधी आहे. बस 2-3 आरीची शिल्लक आहे. अजूनपर्यंत हार्वेस्टरवाल्या भाऊनं तर हॉर्न वाजवला नाही आहे. हॉर्न वाजन तेव्हा टँक भरले आहे असं समजून येईल. मी व्हिडिओ स्किप वगैरे करत नाही, ते बघा तुम्ही. काय होईल 2 मिनटं जास्त चालेल व्हिडिओ, पण तुम्हाला जे आहे ते तर रिअल बघायला मिळेल. आपल्याला हा गहू पिकवण्यासाठी 4 महिने वाट बघावं लागते. त्यानंतर काय कुठे जाऊन आपल्याला गव्हाचे पीक मिळत असते. येणाऱ्या एका आठवड्यात बहुतेक वातावरण खराब होण्याचे चान्सेस आहे. पावसाची शक्यता दर्शवलेली आहे.
आपला आणखी भरपूर गहू शिल्लक आहे, त्यालासुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहे. वातावरण बघून आपण ते एक एक उंबऱ्यासुद्धा बघणार नाही, कारण की हार्वेस्टरसुद्धा वेळेवर मिळणं शक्य नाही ना. त्यामुळे जसं वेळ राहील त्यानुसार आपण काम करून घेऊ. थोडंसं बाकी राहिलेलं आहे, झालं मग आपलं कापून. ही एक मोठी बांधी. टँक भरते की नाही भरत तर काही सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या बांधीत तर भरायला पाहिजे होतं. खूप मोठी अशी बांधी आहे ना. कुठे कुठे कमी कुठे जास्त, तसंही एकच पाण्याचा गहू आहे. एवढी मोठी बांधी कापून सुद्धा एक टँक काही भरलेली नाही आहे पूर्णपणे, कुठेतरी शिल्लक आहे. बघूया आता या बांधीत टाकून. तिथे टँक खाली करून घेत आहोत आपण, कारण की हार्वेस्टरला दुसऱ्या बांधीत जाण्यासाठी त्रास होत आहे. बघा या प्रकारे आपलं गव्हाचं पीक होत आहे. एक टँक भरलीच होती, हे थोडीशी शिल्लक होती म्हणते ड्रायव्हर भाऊ. आता एक टँक झाला आहे एवढ्या मोठ्या बांधीत. बघा या प्रकारे एवढं गहू झालेलं आहे. आपल्याला जो ट्रॉलीमध्ये दिसत आहे तो फक्त या एकाच बांधीचा गहू आहे, म्हणून एवढी मोठी बांधी आहे. आता हार्वेस्टरच्या बांधीत जात आहे. आपण हा खाली करून येऊन जाऊ. हा 5वा टँक आहे. बघूया आणखी किती होते तर. 2 बांधी शिल्लक आहे, एक मोठी आहे एक छोटी आहे. या प्रकारे आपण एका ठिकाणी गोळा करत आहोत. आता ही ट्रॉली आपण इथे वाढून घेणार आहोत गहू. 5वी टँक. तर मित्रांनो आपल्याला ही जो कापत आहे ही बांधी पकडून 6 टँक फुल झालेली आहे. आधी 6 टँक झालेली आहे, पण ते अर्धवट खाली शिल्लक असल्यामुळे ह्या बांधीचे गहू आपण त्यात मिसळून घेत आहोत. त्यामुळे मी सांगत आहे की 6 टँक झाली आहे आणि 14 क्विंटलच्या बहुतेक हा एक डाला आहे. तर आपण अंदाज लावू शकता कसं काय एका पाण्याचे उत्पादन आलेले आहे. ते कमी जास्त सुद्धा पकडून निदान आपल्याला 75 ते 80 क्विंटल गहू झालेला आहे या 5 एकराच्या प्लॉटमध्ये. या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो. 75 ते 80 क्विंटल आपल्या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये सुद्धा एका पाण्यामुळे झालं, हे भरपूर झालं आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान.